नमस्कार मंडळी. तुम्ही म्हणत असाल की खूप वेळचा हा डोक्यावर पोहतो, खांद्यावर पोहतो, घेऊन कुठं चालला. तर गोष्ट अशी आहे की आज आहे आमचं पेरणं. मान्सूनची सुरुवात झाली आहे, पण म्हणत आता पाऊस झाला नाही अजून. पण तरी थोडीफार जमीन ओली झाली आहे. जमिनीत ओलावा आहे, हितभर तशी ओल आहे. त्यामुळे आज आम्ही आजूबाजूच्या लोकांनी पेरलं म्हणून आम्ही पण पेरून टाकतो. आता पाणी म्हणा तर पाणी त्याच्यावर येईलच आज ना उद्या. त्यामुळे हा जर पेरणीचा टाईम निघून गेला तर मग तिकडे पिकं लेट होतात. पिकं लेट झाले तर मग पीक चांगलं होत नाही. त्यामुळे आता पेरण्याचा आज निर्णय घेतला आहे. आता थोड्या वेळात आमच्या वावरात पेरणी सुरू होईल. सध्या बाजूच्या वावरात सुरू आहे, तुम्हाला दाखवतो. त्या बाजूच्या वावरामध्ये पेरण्या सुरू आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, आता त्याच जोड्या आम्ही आमच्या वावरात सांगितले आहे. आता कसं आहे, आजूबाजूच्या लोक वावराने पेरलं तर सोबती होऊन जाते. हरणं वानरं डुकरं त्रास देत नाहीत. त्याच्यामुळे मग आम्ही आज पेरून टाकू. तसं पाहिलं तर अजून जमिनीचं पोट भरलंच नाही. इथून जर पाहिलं ना तर 1 हिताळच्या आतमध्येच कोरडी जमीन सुरू होते. पण कसं आहे ना, आता जूनच्या शेवटचा आठवडा सुरू झाला. पाणी असंच करत राहिलं ना तर पेरणं तर होणारच नाही. मग पण आपण जे 4 बोटं 1 हिताळ जे ओल आहे, त्या ओलीत जर बी टाकलं, ते जर वर निघालं आणि त्याच्यावर जर पाणी 1-2 पाणी येत गेलं तर पेरणं साधून जाते आमचं. आता आम्ही बैलजोडीची पूजा केली आणि पेरण्याला सुरुवात झाली. वरून ढग आले पण आहेत. आता पाणी तिकडे माहीत नाही, पण पेरणं सुरू झालं. हे आमच्या धुऱ्यावरचं झाड. मागं उन्हाळ्यात चांगलं वादळ सुटलं होतं, त्यात मोडलं. खूप मोठं झाड होतं ते. हे मागं त्याचा खोड पडलेलं आहे. हवा एवढी भयानक होती की डायरेक्ट खोल गलंडून पडलं. आता हे खालचं जे फांदे हिरव्या झाले आहेत हे आम्हाला तोडून आहेत. त्यासाठी हा युवा या फांद्या असं मारलं हे तुटते. चांगलं कडक आहे हे. दोन्ही हातानं तोडावं लागते. आधी तोडतो मग तुम्हाला दाखवतो. एवढं जोरात हवा सुटली आहे आणि वरून काळे काळे आभाळ पण आले. आता काय पाणी येते, पाणी आलं पेरणार होत नाही. माहीत पडते काय तेव्हा काळा काळा आभाळ आला. तर झाडाच्या खालचं तोडून झालं आहे. आता वावरही अर्धा झाला आहे. जवळपास अर्धा बाकी आहे. अर्धा पूर्ण नाही. आता जे आभाळ मागावी पूर्ण लिहून असतं ते मागावी. आता मागून ते गावाकडे बोलवायला. आता या पेरण्यात पाणी येते की नाही त्याला अपडेट नाही. तुम्हाला लागेल डायरेक्ट मी निघाल्यावर दाखव.